नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. FYBAचा सूक्ष्म अर्थशास्त्रातील वास्तववादी व आदर्शवादी अर्थशास्त्र या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असून मानवी गरजा, साधन संपत्तीची कमतरता आणि त्यांचा योग्य उपयोग यांचा अभ्यास करते. या अभ्यासाकडे दोन मुख्य दृष्टिकोनातून पाहिले जाते. पहिलं वास्तववादी आणि दुसरं आहे आदर्शवादी. अर्थशास्त्र केवळ वस्तुस्थितीचे विश्लेषण करावे का, की त्याचबरोबर वस्तुस्थिती कशी असावी याबाबतही मार्गदर्शन करावे, हा प्रश्न दीर्घकाळापासून अर्थतज्ञांमध्ये चर्चेला गेला आहे. जुने पारंपरिक अर्थशास्त्रज्ञ जसे रॉबिन्स यांनी अर्थशास्त्र हे पूर्णपणे वास्तववादी शास्त्र आहे असे प्रतिपादन केले. त्यांच्या मते अर्थशास्त्राने फक्त आत्ता काय आहे, काय घडतं आहे आणि त्यामागील कारणे काय आहेत यावर भाष्य करावे. काय असले पाहिजे हा प्रश्न त्यांनी नाकारला. परंतु जर्मन ऐतिहासिक जे संप्रदाय आहे, जर्मन ऐतिहासिक संप्रदायातील काही विद्वान व इतर आधुनिक अर्थतज्ञांच्या मते अर्थशास्त्र केवळ तटस्थ वास्तववादी शास्त्र नसून त्यामध्ये काय आदर्शवादी दृष्टिकोन देखील असतो. कारण अर्थशास्त्राचा अभ्यास विषय मानव आहे आणि मानवी जीवन मूल्य, आदर्श व नैतिकतेची निगडीत आहे. त्यामुळे अर्थशास्त्राला समाज कल्याणाचे ध्येय गाठण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणे काय आहे आवश्यक आहे. यावरून असे स्पष्ट होते की अर्थशास्त्रात दोन्ही दृष्टिकोनांना स्वतंत्र महत्त्व आहे. म्हणजे वास्तववादी पण आणि आदर्शवादी या दोन्ही दृष्टिकोनांना काय आहे स्वतंत्र महत्त्व आहे. वास्तववादी अर्थशास्त्र आपल्याला वर्तमान वस्तुस्थिती व आर्थिक घटनांचे तथ्याधारित विश्लेषण करून देते, तर आदर्शवादी काय करते, अर्थशास्त्र आर्थिक धोरणे आखण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आपला पहिला वास्तववादी अर्थशास्त्र. त्याची व्याख्या आपण जाणून घेऊया. वास्तववादी अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक घटनांचे तथ्याधिष्ठित, वस्तुनिष्ठ आणि तटस्थ विश्लेषण करणारे शास्त्र आहे. यात अर्थशास्त्रज्ञ फक्त वास्तव काय आहे हे सांगतो, परंतु ते वास्तव कसे असावे याबाबत मार्गदर्शन करत नाही. आपण व्याख्याचा अर्थ जाणून घेऊया. या शाखेत आर्थिक घटक आणि घटनेच्या वर्तमान स्थितीचा, गतस्थितीचा व भविष्यातील शक्य परिस्थितीचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या देशाचा बेरोजगारी दर किती आहे, गेल्या 10 वर्षात त्यात कसा बदल झाला आणि पुढे तो किती टक्के राहू शकतो हे वास्तववादी अर्थशास्त्र सांगते. यात मूल्यनिरपेक्ष विश्लेषण केले जाते. म्हणजेच चांगले, वाईट, योग्य, अयोग्य याचा विचार केला जात नाही. आता आपण पहिल्या मुद्द्याकडे बोलूया. पहिला मुद्दा आहे तथ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र. वास्तववादी अर्थशास्त्र हे प्रामुख्याने तथ्याधारित असते. आर्थिक घटनेमागील माहिती, आकडेवारी, तक्ते व आकृत्या यांच्या सहाय्याने ते आर्थिक प्रवृत्तींचा शोध घेते. यामुळे त्याला सायन्स ऑफ फॅक्ट्स असे म्हणतात. दुसरा मुद्द्याकडे आपण वळूया. वस्तुस्थितीचे वर्णन करणारे. या शाखेत आत्ता काय आहे याचे स्पष्टीकरण केले जाते. उदाहरणार्थ, भारतामध्ये महागाई दर 6% आहे. हे विधान वास्तववादी स्वरूपाचे आहे. यात महागाई दर किती असावा हा प्रश्नच उपस्थित केला जात नाही. तिसरा मुद्दा पाहूया आपण. ध्येय व मूल्यांबाबत तटस्थता. वास्तववादी अर्थशास्त्रात सामाजिक, नैतिक किंवा राजकीय मूल्यांचा हस्तक्षेप नसतो. एखादी घटना योग्य आहे की अयोग्य याबाबत ते भाष्य करीत नाही. त्यामुळे हे व्हॅल्यू फ्री सायन्स म्हणूनही ओळखले जाते. मुद्दा आपला आहे चौथा, निरीक्षण व विश्लेषणावर आधारित. आता पाहायला गेलं तर या शाखेत कोणत्याही सिद्धांताची मांडणी करताना थेट निरीक्षण, माहिती संकलन व तार्किक विश्लेषण यांचा आधार घेतला जात नाही. प्रयोग व तर्कशुद्ध पद्धतींनी निष्कर्ष काढले जातात. लक्षामध्ये. पाचवा मुद्दा आहे भावनांचा व नैतिकतेचा अभाव. मानवी भावनांवर किंवा नैतिक विचारांवर आधारित मतप्रदर्शन केले जात नाही. उदाहरणार्थ, दारूवर कर वाढवावा का नाही हा प्रश्न
काय आहे? आदर्शवादी आहे. पण दारूवरील कर वाढल्याने मागणीत 15% घट झाली. हे काय आहे? वास्तववादी विधान आहे. 6व्या मुद्द्याकडे वळूया आपण. कारण, परिणाम, संबंध स्पष्ट करणारे. वास्तववादी अर्थशास्त्र कॉज अँड इफेक्ट या तत्वावर चालते. किमतीत वाढ झाल्यास मागणीत घट होते. हे कारण, परिणाम, नाते दर्शवणारे काय आहे? विधान आहे. मुद्दा 7वा घेऊया आपण. भविष्यातील प्रवृत्तींचा अंदाज. गेल्या आकडेवारीचे व विद्यमान परिस्थितीचे विश्लेषण करून हे शास्त्र भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज बांधते. त्यामुळे नियोजन आणि भविष्यवेधी अभ्यासासाठी ही शाखा उपयुक्त ठरते. मुद्दा 8व्याकडे वळूया आपण. वस्तुनिष्ठ स्वरूप. वास्तववादी अर्थशास्त्राला ऑब्जेक्टिव्ह इकॉनॉमिक्स म्हणतात, कारण यात वैयक्तिक मते, पूर्वग्रह व मूल्यांचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे याचा उपयोग ठोस व वैज्ञानिक निष्कर्ष मिळवण्यासाठी होतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आदर्शवादी अर्थशास्त्र पाहूया.